मंडळी, मनोरंजनाची आतषबाजी करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, हास्य जत्रेमधलं मामा मामीचं भांडण तुम्ही सगळेजण मिस करत होतात ना? आता ते भांडण तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. तर मंडळी सज्ज व्हा. नव्यानं जुन्या भांडणाची नवी जुगलबंदी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वरिता खरात, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवालकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, दवारे नोंदली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचा. काय गे प्रिया, हा, एक सांगू? हो, काय घर काय घेतलं, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. आपल्या पुऱ्या खानदानात एवढं भारी घर कुणीच घेतलं नव्हतं. थँक्यू मामी. हे घर ना तुझ्या खळीसारखं आहे, सुंदर. आणि हा सोफा म्हणजे एक नंबर घर. सोफा एवढा भारी आहे ना, तोडा वाजता तोडतो. थोड्या वेळाची गोष्टी जावे बापू. हो आणलं सगळं सामान, आणलं सांगितलेलं. हो हो सगळा गावलेला आहे. हा, फक्त प्रसाद लोकांचा शिरा आणि तामणकर तेवढा गावलेला नाही आहे. बाय गे, हा पहिला पंच आहे. वाय जरासा प्रसादाचा शिरा आणि तामण, याला प्रसादोकांचा शिरा आणि आई बोलताना पण दम लागतो. काय आपला ह्या पंचवर खेचायचंय आज सगळं. राहू दे ना मामी. अरे तुला सांगितलं, ते कॉमेडी शो बघतात ना, ते बंद करून टाक यांचं सगळं. बस, तुला माहिती ना पमाला आवडतात असे उठसूट विनोद करायला. हो, पण विनोदाला आवडतं का पम्या उठसूट करतो ते? बारकी कॉमेडी केली ना. ह्याच्यावर खेचू मी, ह्याच्यावर खेचू. नाही नाही, तो करतो पण जमत नाही. मला आधीपासूनच माहित होता. सॉरी भाऊजी. आधीपासून माहित होतं, मग आता कशाला असला? नाही, पण बघा विनोद वाईटच होता, पण घर एक नंबर. काय माझीच नजर लागल, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. एवढी भारी सूर्यकिरण येतात आजकालच्या घरामध्ये. पूर्व पश्चिम आहे ना, पूर्व. चला उठा उठा, पटकन पटकन तयारी झाला. तू आतलं बघतेस का जरा? हे स्वस्तिक काढलंय, यालाच तर उलट स्वस्तिक काढशील. समीर चौगुले बरोबर जर्मनीला जाऊन आला. सॉरी. मामी मामी मी काढते. हे दत्तू इकडे, तुला काम सांगतो. मी काढते. इकडे नीट करा रे. हो हो. काय करशील? हा, तू एक काम कर, ती माल लावतं तिकडे. हो, हो. हा, घोड्यावरच राहतो. जा. चालेल. भाऊजी, हा. आपण एवढं नवीन घर घेतलं, तुमच्या घरचं कुणी आलं नाही काय? हा, यायला पाहिजे होतं खरं तर. सोडे या. आवाज ओळखीचा वाटतोय ना? कोण बोला ना, हे सोड. कोण रे तू? कोण तुम्ही? हसतोय कुठं? हसतोय कुठं? मी इथलाच आहे. तू आता आलायस, मी तुझ्या आधीपासून इथं आहे. या शाळा नाही चालायच्या. मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. कोणाला? मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो. बस बस इकडं. अरे तुझ्या मोठ्या साहेबाच्या मनात आहे मी. सोड. काय बोलला? हे पम्या. ए प्रिया, अगं मामा आला, मामा. पम्या. अरे मामा. भाता माझा भाता. काय करू असं झालं मला. कडेवर बस. नाही मामा, मोठा झालोय मी आता. मामा, अरे फायनली आलास तू. आलो मी. थांबशील ना? म्हणजे नाही,
आलायस ना आल्यासारखा 4 दिवस थांबशील ना? माझ्या हातात नाही ते. नाही? मी सगळं वरच्याच्या हातात सोपवलेलं आहे. नाही, मामा थांब प्रिया. अहो नाही नाही मामा. बाई माणसानं नेहमी ताट मानेनं राहायचं. काय पडण्याची आवश्यकता नाही. सुखी राहा. बरं वाटलं हो आलात. हो. पण असे अचानक कसं काय आलात तुम्ही? माझं असंच असतं. मी कधी कुठं कसा असेल माझं मला माहित नसतं. सगळं वरच्या हातात आहे. माझ्याचं का नाही. मामा सगळं त्याच्या हातात आहे. हो. याचा एकदा नंबर देऊन ठेवा, म्हणजे कसं तू नसताना त्याला बोलवायला बरं, बाकी काय नाही. बस. मामा अहो तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केला हो मामा? हो म्हणजे किती शोधलं, गावाला पण जाऊन आलो आम्ही. फोन लावला, फोन लागत नव्हता मामा. माझा फोन लागतो, हा? मी उचलत नाही. वाटच कुठे इतके वर्ष. त्याचं काय आहे, मी तुला माझे छंद माहिती आहेत. हा होय माझे वेगवेगळे छंद आहेत. हा. मी पर्यटनाला गेलो होतो, हो. म्हणजे फिरायला. हा. तिकडे काय बघतो, काही नाही ना. मी पर्यटनाला गेलो होतो. हा. म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या शहरात जाऊन तिकडची हवा, पाणी, खाणं पिणं असं सगळं काय म्हणतात ते एक्सप्लोअर करीत होतो. मला सांगतो, मी सगळं फिरलो, पण एक गोष्ट लक्षात आली. अरे मामा आपलं गावच बरं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही मामा, हा. रवींद्रनाथ टागोरांनंतर तूच रे बाबा. हा. आता तू म्हणतो म्हणजे असेल. आता कळलंय ना, आता डोक्यात ठेव मामा. हो. बाकी काय. पम्या, हा? आता उभा हा. भाता माझा भाचा. हा? मामा माझा ते झालं, पण कायचं काय बदललंस रे? हा? मामा 2.5 वर्षाने आलायस. हो. बदलणारच. नाही. तुला सांगतो, मी आलो ना, पटकन मी तुला ओळखली नाही रे. नाही काय? नाही तर मला कळलंच नाही तू माझा भाचा आहेस की माझा ए मामा. भाऊ. माझा भाऊ, माझा मामाचा पोरगा. अच्छा. प्रिया बेटा, सेम ह्याच्यावर का तू जर गावी गेलास ना, तर तो समजून तुला मारतील. मामा मग चल गावाला जाऊन येऊया. लोकांच्या गावाला कशाला, आता आलोय तर जरा थांबतो. खालची सोसायटी वगैरे दाखवून आणि मामा. नाही ए पण बाय प्रिया, हे आंब्याची पानं कुठे ठेवली ती सापडत नाहीत. कुठे ठेवली आहेस? ही इथं काय करते? ही इथं काय करते? ही इथं काय करते? काय करते इथं? हा? मी इथंच असते, तू इथं काय करतोयस? काय बोलण्यात गांगरू नको. मी पण इथंच असतो. कुणाला सांगतोय? हा? कुणाला सांगतोस? मी इकडच्या हवेत आहे. इकडची हवा पण तुला विसरली. तू इथं काय करतोयस? माझा सोड, तू इथं काय करते सांग. तुझा सोड, मी कशाला सोडू? तू तुझं सोड. तू तुझा सोड. माझा सोडीन. माझा तू सोड, तुझं तू सोड. इथं चाल. इथं काय करतोयस ते सांग. माझा सोड. सोड, तू इथं काय करतोय? अरे थांबा, नको, नको. दोघांचं सोडायचं मग धरायचं कुणाचं? आयला. आपण आलाय काय? ए बबलू, इकडे ये. मी नाही. अरे तिकडे घोड्यावर काय बसलायस? इकडे मामाच्या घोड्यावर बसू तुला. नाही. एकदा येऊन तर बघ, परत करत बसील. मामा घोडा तुकडूक. नाही, एक मिनिट. त्याच्याशी म्हणजे इथं थांब. एक मिनिट. तू त्याच्याशी काय बोलतोस? माझ्याशी बोल काय ना. बोलू त्याशी? इथं कशाला आलायस ते सांग. कशाला म्हणजे? कशाला आलायस? मी माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी नारळ घेऊन आलोय. तो नारळ घे आणि स्वतःची शांती घाल बाबा आधी. तू नको मला शिकू. मी काय तू करीन? पण मला शिकवायचं नाही. हात वारे जास्त करायचे नाही. तू करते शिक. तू करतोस ते? ए तुम्हाला कशी शिकवताल? तू पण मला शिकू नकोस. इथं कशाला आलायस ते सांग. सांगितलं ना, माझा नारळ घेऊन आलोय. माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी माझा नारळ वापरायचा. हे घर जसं तुझ्या भाच्याचं आहे ना, तसं माझ्या भाचीचं पण आहे. माझ्या भाच्याचा आहे ना, मग माझाच नारळ वापरायचा आहे. नारळ मामीचाच लागणार पूजेला. तुला मामाचा नारळ माहित नाही. दाखव. आ? दाखव ना. बघ नारळ दाखव. कशी बोलते बघ. बोलला की म्हणतो मामा बोलला.
हो. माझ्या भाच्याच्या नवीन घरा शांतीसाठी माझा नारळ वापरायचा. तुझा नारळ ना एका बुक्कीत फोडला ना, नाव नाही सांगणार मामी. कशी बोलते? नारळ इथं माझाच लागणार. तुझा नारळ लागणार? हा. मग तो सोलून तरी आणायचा. म्हणजे म्हणजे हा काय न सोलेल नारळ. ए इकडे ये, तुला नारळासारखा कसा सोलतो बघ. ही किशी काढू काय किशी? अरे, ए, एकदा येऊन बघ, सारखा सारखा म्हणशील मामा माझा सोलो परफॉर्मन्स. नाही, लय बोलतोय. जाऊ दे. ऐकून नाही घेणार. ये. ए तू या बारक्या पोराला काय बोलतोस? माझ्याशी बोल ना. या बारक्या पोराशी काय बोलतोस? हा. तुला मी पुरेपूर ओळखून आहे, कळलं ना? काय बोली? आ- आ- काय बोली बघ? कशी बोलते बघ ती? तू बोलतोस हे चालतं? जाऊ दे अरे मामा उगाच तोंडाला तोंड लावू नकोस. हा अरे मामा जाऊ दे ना, त्यांना बोलू दे. तू तरी शांत घे ना. म्हणजे तू पण मला बोलतोय? अरे नाही मी ए मामा काय मामा ऐक नाही नाही नाही, ना ऐक. ती मला बोलते ना, मला त्याचा फरक पडत नाही. हा मग तू बोलतोस ना, त्याचं मला वाईट वाटतं. अरे पण मी तुला कुठे बोलतोय? नाही बोलत, हाच प्रॉब्लेम आहे. नवीन घर घेतलंस ना, मामाला एका शब्दाने बोललास? मामा काय मेला होता? मामा असं काय बोलता अरे मामा तेच सांगतोय तुला फोन करतो, तुझा फोन लागत नाही रे मामा. माझा फोन लागतो, मी उचलत नाही. मग मामा काय करायचं मी? हा? सगळ्यांचा प्रश्न आहे. फोन उचलत नाही, मग काय करायचं? कुठे कॉन्टॅक्ट करायचा? पत्र पाठवायचं. पत्र वाचतो मी, कारण पत्र उचलायचं नसतं. पत्र पाठवलं असतं. हं. तुझा एक पत्ता आहे, 100 पत्ते आहेत मामा तुझे. कुठे पाठव पत्र? पत्ता नाही ना, नाही नाही. मग चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी ह्याच्या तोंडात देऊन ह्याला कबुतराच्या पायाला बांधून सोडून द्यायचा ना. अरे मामा चिठ्ठी तोंडातच द्यायची ना, मग कबुतराच्या देतो, त्याच्या कशाला? नाही पण त्याच्याकडे बघ, तो वेगळा आहे. चिठ्ठी त्याच्या तोंडात द्यायला मजा येते. हो का काय? आता तुमचं चाललं होतं ना, ह्याला कशाला घेतलं मध्ये? नाही, नाही, मी काय बोललो होतं नाही, काय? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मामी आता आमच्यामध्ये यायचं असतं याला. मामी तुझं बरोबर आहे. तुझ्या मामाला सांग ना. मामा कशाला उगाच तुम्ही कबूतर वगैरे काहीतरी बोलता? कबुतराची अजिबात घाणेरडी असतात कबुतर. नको ना कबूतर. आणि खरं सांगू का, आम्हाला खरंच असं वाटत होतं की तुम्हाला बोलवावं, तुम्ही यावं. तसं नाही बेटा, तसं नाही. जर तसं खरंच असलं असतं, मनापासून जर तुम्हाला वाटलं असतं ना, तर माणूस कसंही काही करू शकतो. तुम्ही एकदा मनापासून बोलला असतात ना, मामा ये, मामा आला असता. मामा आम्हाला सगळ्यांना केव्हापासून तेच वाटतंय मामा. पण जोपर्यंत मामाच्या मनात येत नाही तोपर्यंत मामा इथे येत नाही. त्याला आम्ही काय करणार मामा? हा आणि कसं आहे ना मामा, नेहमी असं वाटायचं मामा इथेच कुठे आसपास स्टुडिओमध्ये. काय घालायचं काय? नको. चलो, विषय संपला. विषय संपला. आता मी आलोय ना. हा, आणि मामा नुसता रिकाम्या हाताने आलेला नाही. बर मामा काहीतरी घेऊन आलाय. ते कळतंय घेऊन आलायस ते. हा? मामा काय घेऊन आलो? हे चाललंस की काय हे? हे बघ काय घेऊन आलो बघ. काय नारळ, कलश आणि आंब्याची पानं. आम्ही पण आणलेत आंब्याची पानं. हा काय बोललास? आंब्याची पानं आणलीत आम्ही पण. मग ती कमरेला बांध आणि बकऱ्यांच्या गोठ्यात जा. ऐकून नाही घ्या, प्रिया. काय हसतेस तू काय? चुकीचं आहे. चुकीचं काय चुकीचं मामा, आहे? चुकीचं. आम्ही पण आणले आंब्याची पानं. आंबा केवढा आहे तुझा? आम्हाला आंबा बघितलास काय? ए, बाबा, ये. असलं एक फळ हापूस, अरे पेटीत मावत नाही. एक फळ ह्याच्यावर पडलं ना, चिरडून मरेल. आमच्याकडे पण आंब्याची पानं आहे बघ, ह्याला आंब्याची पानं म्हणतात ह्याला. आणि ह्याच माझ्या आंब्याच्या पानांनी माझ्या भाच्याच्या नवीन घरात भरभराट होणार. हो हा. ठीक आहे, घ्या पानं याची घ्या. पूजेला नारळ माझाच लागणार. हा, ठीक आहे, ठीक आहे. बघ चांगला कुठं हे बघ. मस्त पाणी एकदम भरलेलं आणलंय नारळ. हा 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 तुझ्या नारळात पाणी, माझ्या नारळात काय दारू आहे? हा? आता मी एक शब्द बोलले होते काय? नाही. ह्याचं मान्य केलं, माझं मान्य केलं. ह्याला कशाला बात वाढवायची गरज आहे? नाही, नाही, पण नाही. तुझ्या नारळात पाणी आहे, मग माझ्या नारळात काय दारू आहे? आणि एवढं काय त्याच्यात? देवाची करणी, नारळात पाणी, त्यात तुझं काय आहे? मग माझा आंबा मोठा, त्याच्यात तुझं काय आहे? ओय, मोठी कोय आहे. आमचा आंबा मोठा आहे कारण आमची कोय मोठी आहे.
आणि कोय का मुठी? कारण आमचा आंबा मोठा आहे. दे टाळी. अरे दे. अरे एक हलकी देऊन बघ, परत परत देशील. दे. मी नाही. देऊ अजून एक देऊ देऊ काय घे ना एक हलकी घे ना परत परत घेशील घे थांब ना. कशी बोलते बघ. हो. आई म्हणून काय मर्यादा आहेत तिला? मग काय बाईलाच मर्यादा असतात तुला नाही मर्यादा बोलायला आवाज चढून बोल नको. मग माझ्यावरती आवाज चढून बोलू ए, नको मी सांगते आवाज चढून बोललो, मोठमोठ्याने बोललो म्हणजे आपण बरोबर असं होत नाही. तू वाक्यावर वाक्य टाकलीस आपण बरोबर असं होत नाही काय नाही हिच्याकडं काय नाही. नाही, नाही, मोठा. एक मिनिट हा. मुळात ह्याला कशाला बोलवलास हा इथं येणार मला माहिती असं मी त्या पाऊल ठेवला नसता अगं असं काय बोलतेस आम्हाला कुठे एवढा अपमान करून मी ह्याला बोलवलं इथं नाही ग बाई नाही ग आम्हाला माहिती होतं का हा येणार आहे अचानक आला ना. ऐक ऐक एवढी चांदीची लक्ष्मी आणलीस ना ग आमच्यासाठी पूजेला तीच वापरणार आहे हा तुझीच लक्ष्मी वापरणार. चल 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 हा चल ए सुप्रिया बेटा. सुप्रिया सुनबाई प्रिया. सुप्रिया. हा. सुप्रिया बेटा सुप्रिया सुप्रिया हिची कसली लक्ष्मी? एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घराची लक्ष्मी तूच आहेस. थँक्यू अहो नाही एक वाक्याला वाकू नको, नाही तर भरपूर वाकायला लागेल. आणि एक लक्षात ठेवायचं, काही माणसं नेहमी ताट मानून राहायचं, कळलं? तू या घराची लक्ष्मी आहेस. ते झालंच पण मग मीच माझी पूजा कशी करणार ना. अच्छा, तू कायच्या काय बदललास? पण सुनबाई अजून तशीच आहे. सगळं जपून ठेवलं नाही. अरे, गमतीचा भाग वेगळा. पण सुनबाई तू या घराची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मी ज्या कमळावर बसते ते कमळ म्हणजे माझा भाचा. आणि कमळ ज्याच्यात उगवतो तो चिखल म्हणजे हा ही काय बोलली? नाही, ही काय बोलली? चिखल बोलले चिखल ही काय बोलली? चिखल बोलले चिखल राम, ही काय बोलली? चिखल चिखल. नाही मामा हा बेडूक का मध्ये बोलला? ह्याला विचारलं होतं नाही नाही मा मध्ये का बोला? ए, मामा. तुला चिखलात कसा लोळवतो आणि खेळवतो बघ. ये. तू इकडे ये ना म्हणजे? तू पण लोळवते इकडे ये नको ग बाई आता कर तू. ऐका ना, तुमच्या पाया पडतो. हे मामा, अरे थांब ना वा. शुभ कार्य ना घरात कसा मोडता घालतोस? थांब ना. वा वा, मी मोडता घातला. मी मोडता घातला ना? नाही नाही, हेच ऐकायचं बाकी होतं. मामाने भाच्याच्या आनंदात मोडता घातला. अरे ना, ताई ऐकलंस ना? तुझा लेख माझा भाचा कसा बोलतो ऐकलंस ना? हेच ऐकायचं बाकी होतं. अरे भाच्या, हे मामा टोन चुकतोय. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हा. तुझ्या दुःखात हा तुझा मामा असेल नसेल, पण तुझ्या आनंदात मात्र हा मामा कायम असणार. अरे मामा सगळं चुकतंय. काय बोललास? सगळं चुकतं असं बोल. बस परत बोलू नको नाही बोलले ना, त्याला बोलू दे. नाही, 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 नाही. नाही मामा चुकला. नाही, नाही, तसं- मामा चुकला. मामा तसं नाही. आता शिकला, प्रगती झाली, मामा चुकला. हा? हा? विसरलास रे? तुझ्यासाठी मी काय काय केलं सगळं विसरलास? मामा जाऊ द्या ना ए बेटा, ह्याला मी समुद्रावर घेऊन जायचो आणि वाळूचं असं घर बनवून द्यायचो. आज ह्यानं खरं घर बनवलं आणि मामाला विसरला. हा? नाही नाही नाही, सगळं विसरला. मला माहिती ना, तुला आठवत आहे आपण वाळूत बोगदा बनवायचो. बोगदा, हो, हो, हो. वाळूचा बोगदा. हो, हो, हो. तू बोगद्याच्या पलीकडं, बरोबर. मी बोगद्याच्या अलीकडं. बरोबर आहे. त्या बोगद्यात हात घालून मी तुला बोलायचो, मामाचं मोठं बोट ओळख. नेहमी चुकायचाच, नेहमी चुकायचाच. पण आज सगळं विसरलास. नाही 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 नाही, विसरलास तू. मान्य कर, तू विसरलास तू. वाळूत बोगदा कसा करतात? कटाला दगड मारायची गरज आहे नाही हो बाई, तुला काय बोललो का? पहिल्यांदा पोरांना काहीतरी चांगला प्रश्न विचारला नाही. ए बाबू इकडे मी नाही. अरे ये, तुला बोगदा कसा तयार करता दाखवतो. ये आणि आपण एक खेळ खेळू. मामाचं मोठं मोठं ओळखायचं. ये परत परत येशील. मी नाही. हा? मी नाही. अरे येऊन तर बघ. मी ओळखू हा? मी ओळखू काय म्हणजे मी ओळखू काय त्याला कशाला सांगतोय ओळख 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 मला दाखव ना एकदा ये परत परत दाखव एकदा काय बोलते रे? काय बोलते? काय बोलते तू बोलतोस ते चालतं आवाज वाढून बोल नको, परत परत तुला सांगतोय. तू बोट दाखवून बोलायचं नाही माझ्याशी. ए मी घाबरत नाही तुला, समजा ना, घाबरत नाही मी तुला. नाही घाबरत हा. मामी मामी बोल आता मामी बोल मामी. आता बोल ए पण मी सांगितलं मी घाबरलेला.
त्यातलं मोठं मोठं ओळख अरे ओळख ना अरे, एवढं ओळख. अरे, बांग्या, पोरं, काय करतोयस? मोठं बोट मस्त आहे तो. मस्त आहे तो मग. सोडायला बिडा झालास काय बांग्या मला मागे बिगा बोलायचं नाही आता काय करणार आहेस अबे मला सांग मला आधी एका प्रश्नाचं उत्तर दे ह्या 1 BHKच्या फ्लॅट मध्ये ही 2 BHKची मामी आणलीच कशी जास्त बोला याला सांगू मी बोला ऐकणार नाही मध्ये हातवारीने आरडाओरडा करू नको समजलंस ना तू बोलतो असं चालतं मग का तू मी काय घरी जाय, करायचं तू काय करायचं कर भातच्या सगळं माझ्या माझ्या नादाला लागू नको तुला सांगतो मी काय करणार आहेस? तुझ्या आता थांबा मामी 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 संपली का काय संपत नसते मामी आधी तुला संपवेन आणि मग जाईन तुमचं भांडण संपवा आधी बस झालं काय तरी आज कलश पूजने नवीन घर आहे चांगलं सगळं वातावरण सगळं खराब करून टाकता यार तुम्ही आल्यापासून भांडताय नुसते ए बस झाली ही पूजा नाही करायची आपण बाहेर देवळात जाऊया पूजा करूया बाहेरच कुठेतरी जेऊया आणि मग घरी येऊया कुठे यांची भांडण ऐकत बसायची चला चला कोणाला यायचं त्यांनी आमच्या बरोबर बाकीच्यांनी घरात बसा तू चल चल मामी हा इथून गेल्याशिवाय मी हलणार नाही आधी सांगते मी पण हलणार नाही यांना बसू दे ते तू चल चल चला आमच्याकडे तू. चल चल गेले गेले सगळे जाऊया आपण मग आता बोलतेस तशी बोलली असतीस तर तुला कळायला नको तुझ्यामुळे गेले ते माणूस एवढ्या दिवसानं आलाय 4 शब्द प्रेमाचे बोलीन तर तसं आहे ते नाही नुसतं आपला आरडा ओरडा तुला कळायला नको प्रेमाने बोलायची लायकी आहे माणसाची एकदा चेक करून बघ लायकी आहे का नाही एकदा प्रेम करून बघ मग कळेल खरं करू अगर करते हे बघ काय मला बाई माणूस असं जवळून बघण्याची सवय नाही मला सवय आहे पण. ए तू तू ए नाही तू ऐक तू ऐक काय झालं? तू लांब हो मला घाम फुटतोय दिसत नाही फुटतोय दिसत नाही पण फुटतोय तू हात सोड जायचं जेवायला बाहेर हा. बाहेरचं मला जमत नाही मला घरचं खाल्लं की बरं वाटतं घरी बनवू हा घरी बनवू काय काय बनवशील काय आवडतं काय वांगा बटाट्याची भाजी वांगा बटाटा बटाटा सोडशील काय हा सोलून देईन मी पण एक गोष्ट लक्षात ठेव काय मला चव आवडली नाही तर जेवणाचं ताट फेकून देतो मी कोण आहेस तू सकाराम बाइंडर आहे मला वागणूक नाही आवडली तर माणूस फेकून देते मी मी एक दिवशी मी ऍडजस्ट करू शकतो चालेल मग चल मग कुठं किचन मध्ये अर्धा तास लागेल मी पण येतो मग पाऊण तास लागला तरी चालेल कशाला बटाटा सोडून द्यायला नको हा चल मग ये हा तुला आता सुचलं मागापासून एवढी पोरं होती त्यांना उगा जायला लागला ए मामी तू पण चल ना आमच्या सोबत इकडे अरे ये ना मी नाही नाही बघ खेळ चांगला आहे फक्त मोठं मोठं ओळखायचं आहे ए, मी नाही ऐक ना. ए मामी मोठं बोट ओळखाय सांगतात बघ हे मला सारखं त्याला हा पोर मोठ्या पोटाला घाबरतो कशाला ए ए मामी मामी जोरदार टाळ्या, कडक performance. आणि फायनली मामा आपल्या गावी परतले क्या बात है क्या बात ओके हसरच काय म्हणतायत प्रसादा झालं सगळं एक्सप्लोअर करून असं सगळं एक्सप्लोअर केलेल्या माणसाला मिठीत घेताना कसं वाटतं बघायचंय
बहारदार, क्या बात आहे. भोजने, फार मजा आली तुला बघून. खूप बरं वाटलं तुला पुन्हा एकदा या मंचावर त्याच दिमाखात त्याच रुबाबात तुझी एंट्री झालेली पाहून खूप भारी वाटलं. असाच राहा, तुझी खूप उत्तरोत्तर प्रगती होत राहो प्रत्येक क्षेत्रात. अशा तुला मनापासून शुभेच्छा ओमकार. तुझ्या सकट सगळ्यांचं कौतुक अशासाठी की असं वाटतच नाही की 2.5 वर्ष ही सिरीज थांबली होती. इतक्या शिताफीने तुम्ही त्या कॅरेक्टर्समध्ये घुसलात लगेच. आणि विचार करायला भाग पडत की एवढी वर्ष ही सिरीज सादर झाली नाही इथे असं एक क्षणही वाटलं नाही. फार मजा आली बघताना. ओमकार, खूप शुभेच्छा. थँक्यू सर. मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन तुझं. थँक्यू सर. थँक्यू. सई, सुसाट परफॉर्मन्स. मामा मामींचं पुन्हा एकदा या मंचावर खूप मनापासून आणि खूप प्रेमाने स्वागत. तुम्ही फार भारी भांडता, खूप गोड भांडता. म्हणजे हे जगातलं एकमेव भांडण आहे जे आम्हाला हवं असं वाटतं. भोजने, मला असं वाटतं की तू आज या क्षणी आमच्यामध्ये आहेस अँड दॅट मॅटर्स अ लॉट. आम्ही तुला खूप मनापासून मिस केलं, पण थँक्यू फॉर कमिंग बॅक. आणि खरं सांगू का मित्रा, सोटू ऐकायला माझे काय म्हणजे मी सांगू नाही शकत की किती उतावळे झालेत. त्यामुळे ते लवकर कर बाबा. ऑडियन्स म्हणून तृप्त कर मित्रा, ही विनंती आहे. आज खूप मजा आली. आमच्या सगळ्यांसाठी खूप इमोशनल, मिक्स्ड इमोशन्सवाला मोमेंट होता. आणि थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचं पण खूप अभिनंदन. दत्तू, मस्त. छोट्या जागा तुला ह्या प्रहसनात नेहमी असतात, पण तू त्या कायम वाजवतोस. आज पण वाजवल्यास. वने, मस्त, कडा, मजा आली. आणि तुमच्या दोघांचंही खूप अभिनंदन. आज तुमचा बॅलन्सिंग ॲक्ट होता. तुम्हाला आज म्हणजे परफॉर्म करताना पण काय फिलिंग आलं असेल हे मी इमॅजिन करू शकते. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला खूप आनंद झाला की ही सिरीज परत आली. थँक्यू. मंडळी, प्लंबिंगचं काम करण्यासाठी एका घरी आली आहे सासरा जावयाची जोडी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या टाईट परफॉर्मन्ससाठी. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. ऐका ना, ऐका, मी त्यांना फोन केलेला आहे, ते येतीलच. काय झालं काय तुम्हाला? कसं मसा होतंय नुसतं. मासे फिरू काय राहिले? बसा ना 2 मिनिटं शांत. अगं टेकायलाच होत नाहीये ना. काय झालं काय एवढं पण? काय झालं? अरे कुठून ते 2 दलिंदर प्लंबर धरून आणले ग तू? मी ओ तूच. मी उन्मानावरच मग तुला वरचे आले, परत माझ्यावरच आले. तुम्ही असता का इथे घरी? 4 दिवस बाहेर कामासाठी खपता ना तुम्ही. मग मलाच बोला तरी. तुम्ही इथे घरातली कामं कोण करणार आहे? काय प्रॉब्लेम झाला तर मी एकटी बघते, नाही का? जे मला भेटले ना प्लंबर, त्यांना बोलवून आणलं होतं मी. चुकलं बाई, माझ्या चुकलं. तुमच्या नाही, माझ्या चुकलं. तुमच्याशी लग्न केलं ना, माझ्या चुकलं. आलं आता लग्नावर आलं. हा. अरे प्लंबिंगच्या नावाखाली त्यांनी पाईपलाईन मध्ये जे काय उपटा चुपटा करून ठेवलंय ना, ते बघ ना. तर ते झालंय तर अरे त्या जेट स्प्रे मधून फुल फोर्सने गरम पाणी येते. सगळं भाजलं. आंघोळ करायला बाथरूमचा शॉवर ऑन केला तर त्याच्यातून गंध पटा काळं पाणी येत होतं. म्हटलं ही काय भानगड आहे म्हणून ते बेसिनचा नळ चालू केला तर त्याच्यातून पाणी नाही, नुसता असा आवाज येतोय. त्याच्याने मला सूला झाली. मी सू केली तर फ्लश ऑन केला तर त्याच्यात पण गंध पटक पाणी. म्हटलं खड्ड्यात गेलं सगळं, बादलीने पाणी टाकू. बरं, नळ चालू करायला गेलो, परत शॉवरमधून काळं पाणी आलं. कुठला पण नळ चालू करा, शॉवरमधून काळं पाणी. अरे बापरे. म्हणून जेट स्प्रेने आंघोळ करू म्हटलं, त्या गरम पाण्याने मागून पुढून भाजलोय मी. त्याच्यामुळे ढिल्ले ढसक कपडे घालावे लागतायत मला. तो कपडा नुसता अंगाला टच झाला की आय 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 असं पण होतं. काय करा गड्या तुमचं? तुम्हाला जरशक पण दम नाही का? मग मी सांगितलं होतं तुम्हाला, सगळं उरपाट फुरपाट करून टाकलेलं आहे त्यांनी, सगळं गंडवून ठेवलेलं आहे. जरा पण दम नाही धरतायत का हो तुम्हाला? अगं मला याद पडून गेली होती ना ग. यात माझं कशा लक्षात राहणार? मी सांगितलेली गोष्ट एक पण लक्षात राहत नाही ना तुमच्या? चुकलं माझ्या. बसा आता, येतील ते एवढ्यात. बसा. कधी येणार आहेत? 3 दिवस झाले ना. आता गरम पाण्याने माझ्या सीटा वितळल्यावर येणार आहेत का ते?
थांबा ना जरा दम धरा माणसानं तर नाहीच येतील म्हणलं तर येत हे बघा आले 100 वर्ष आयुष्य नको त्यांना नको त्यांना 100 वर्ष आयुष्य नको. ते जर 100 वर्ष जगले ना किमान 200 जणांना मारून टाकतील ते वेळेच्या आधी. कसं बोलताय हो गप्प बसा जरा बघ. थांबा थांबा. आले 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 या 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 दादा या वेलकम मेनी मेनी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. यू हॅव अ फॉस्फरस अँड मस्त दिवाळी. बाय ना इंग्लिश मार्या प्रॉस्परसला फॉस्फरस म्हणून राहिले ते. गप्प बसा ना तुम्ही कसं हॅपी दिवाळी या या आत या प्लीज हा आता મને चाय कॉफी फरल बिरल काय नको प्लीज. ए भाऊ तुला फराळ करायला नाही बोलवलं, मग सरळ बाथरूम मध्ये जायचं. सगळे उरकून आलोय मी आतून. अरे त्याच्यासाठी नाही रे, तुम्ही प्लंबर आहे ना, हो. मग जे काय कांड करून ठेवलं ना ते नीट करा रे. काय कांड केलं आम्ही? साहेब आमचं काय चुकलं काय? अरे बानटांनो, हिने तुम्हाला लिकेज दुरुस्त करायला बोलवलं होतं ना. अरे त्या जेट स्प्रे मधून गरम पाणी येते, त्या बाथरूमच्या शॉवर मधून काळं पाणी येते, त्या टॉयलेट मध्ये गंधपटक काळं पाणी येते. हा काय करायचं रे? अंका रे 3 दिवस झाले तुम्हाला फोन करून राहिलो आम्ही. काय जगावर उपकार करत फिरत होते का तुम्ही रे? बोला ना हा नाही काय झालं साहेब, दिवाळी आहे ना. मग दिवाळी आहे तर मी काय करू? हो फरल करा, कंदील करा, पंत्या लावा, सोपं आहे. येताना हा बलता डोक्यात जातोय हा माझ्या. जरा आपलं काम आहे बाकी आहे आपलं दिवाळी आहे तर काय मोठा तोरात फिरत होता का रे भाऊ तू? नाही तसं ना साहेब, दिवाळी आहे का नाही? मग मला सांगा, दिवाळीमध्ये जावायचा काय मान असतो का नाही? वहिनी तुम्ही सांगा, असतो असतो का नाही मान सांगा? असतो जावयाच्या मांद पहिला असतो ना. बरोबर आहे. आता दिवाळीमध्ये जावायला ऐका ना साहेब, तुम्ही ऐकता हो तिकडे काय? हा, हा, माझ्याकडे हा, बघा. हा, ऐकतो ऐकतो ऐकतो. कसं आहे बघा, दिवाळीमध्ये जावयाला सोनं आणणं सोडा, निदान एखादं शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस दिलं पाहिजे ना. काय आहे, माझा सासरा आहे का नाही, परिस्थितीने लय कंडम आहे, लयच गरीब आहे. बर आपण असं समजू शकतो की बाबा म्हणजे अगदी 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 तो गरीब आहे. बर मग साधा मी काय म्हणतो, निदान टावेल नाही तर टोपी तर द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे ना. म्हणजे सासऱ्याने मला साधा रुमाल पण दिलेला नाही हो दिवाळीमध्ये. तुम्हाला सांगतो, इतका गरीब आहे ना, इतका गरीब आहे ना, काहीच देत नाही मला. तुम्हाला सांगतो, माझा सासरा जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत ना मला काम करण्यात उत्सुकता नाहीये. बस मी रुसलोय, मला बोलायचंच नाही. अरे रुसलाय? हा. अरे पण तुझा सासरा तू बघून घे ना, आमचा काय संबंध? तू रुसलाय तर तुला काय जाणू जाणू म्हणून कुरवाळू का आता? तुम्ही कशाला कुरवालताय मला? सासऱ्याला सांगा कुरवाला याला मला. हा, तू ना सासराला सांगाच मी, तुला आमाई कोमाईले, तू ना मक्कुले, तू बायना सडेल पटाक तोंड ना, तुने आंडेर ना हाड्या मारो हाड्या खाता ना, नाले सांगी राय ना तो करको चारा गत तोंड कर राय ना मनाकडे देखीसन. हो, उर्दू बोलतोय, आम्हाला काही कळत नाही. उर्दू नाही, हैराणी हैराणी. आणि त्या माणसाचं कारण कळलं, तुझं काय कारण आहे रे भाऊ? ते काय झालं, माझे सुद्धा जावं काही चांगलं नाही बाबा तारा. जावई म्हणजे कायच उपयोग नाही त्याचा. तुम्हाला सांगतो, आम्ही एकाच ताटामध्ये फरायला बसलो, त्याच्यामध्ये 2 अनसपुरी होते. तर एक तरी अनसपुरी मला द्यायला पाहिजे का नको मला सांगा. दोन्ही अनसपुरी खाल्ले, आता मी काय करू? एक तर त्याला अनासपुरा नाही अनारसा म्हणता रे डोब्या, कळलं का? शब्दात पकडून का भावनाच समजून घ्या. माझी- मला अनसपुरी खायचे होते पण त्यांनी मला दिलेच नाही. त्याने समजा जर का दोन्ही अनसपुरी खाल्लं तर मग मी काय करायचं? माझं कवरा इन्सल्ट झालंय तुम्हाला सांगतो. तो जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही ना तोपर्यंत आय एम नॉट इंटरेस्टिंग युअर काम. ऐका ना थांबा ऐका ना दादा, तर तुमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये सांगा बरं. तुम्ही तुमच्या जावयाशी आणि तुम्ही तुमच्या सासऱ्याशी आपापल्या घरी बोलून यायचे होतं ना. मग अहो, हा वसाडा माझा जावई आहे. आणि हा वासाडा माझा सासरा आहे. अरे बापरे, सासरे जावई आहे. प्लंबिंगच्या नावाखाली तुम्ही जो काय गुतडा करून ठेवलाय ना तो नीट करा रे. जेट स्प्रे मधून गरम पाणी कसं काय येतंय? ते या वसाडचं डोकं मोठा शाना, स्वतःला शानाच समजतो. मी ह्याला बोल नको असं करू, ऐकायलाच तयार नाही. यांनी काही केलं तुम्हाला सांगतो. आता दिवाळी नंतर थंडी सुरू होणार आहे. हा. त्या नलातून थंड पाणी येणार आहे. बरं मग? साहेबांचं सगळंच बदल झालं तर मग काय करायचं? यांनी काय केलं तुम्हाला सांगतो, सोलरचा जो पाईप होता ना हा. त्या पाईपला डायरेक्ट जेटस्पेचा जॉईन मारून टाकला. अरे बापरे, मग आता काय करायचं? ए तुम्ही बाय ना अक्कल लाव्या. काय नको नको त्या ठिकाणी अक्कल लावली रे. तुम्ही का माझी अक्कल काढतावाय? मग कोणाची काढू? चूक तुझी आहे ना बाबा. माझी चूक तुम्हाला दिसते, यांची चूक तुम्हाला दिसत नाही ते आहे. काय चूक आहे? यांनी फ्लशचं कनेक्शन बदललं. यांनी म्हणजे काय केलं? हे काय म्हणाले, ते दिवाळी आहे तर दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन साहेबांचा पोट बिघडेल. त्याच्यामुळे कसं साहेबांना कमीत कमी दिवसातून 10 ते 12 वेळा जावं लागेल. 10-12 वेळा जाईन मी. त्याच्यामुळे तुमचं पाणी वाया जाईल. तर ह्या माणसानं काय केलं, ते फ्लशचं कनेक्शन आहे ना तुमच्या वरती बघा राहतात त्यांच्या बाथरूमच्या टॉयलेटला असा जॉईन मारला.
मी यांना म्हटलं तसा करू नका, वाट लागल. तर मला गबास, तुला अक्कल आहे काय वासाड्या? त्याच्यामुळे काय होईल, तुमचं पाणी वाचल आणि त्यांचं पाणी वाया जाईल, असा बोलला हा माणूस. आयडिया आहे. अरे पापी धोत्र्या, अरे अरे त्यांच्या टॉयलेटच्या पाणी आमच्या फ्लशमध्ये येत आहे ना डायरेक्ट. आणि कायला साहेबाचा एवढा विचार करतो रे? साहेबाला 10-12 वेळा टॉयलेटला पाठवून मोकळा झाला तो. 10-12 वेळा टॉयलेटला गेल्यानंतर आणि त्या जेट स्प्रेचं गरम पाणी मारल्यानंतर माझे काय उरेल का रे? उरेल? बरोबर आहे. पण जेट स्प्रेचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही नाही, फ्लॅशचा प्रॉब्लेम आहे. अहो जेट स्प्रेचा प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम असेल, सगळा फ्लशचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही, लिकेजचा प्रॉब्लेम होता, लिकेजचा. म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम आहे ना ते तुम्ही केलेले आहेत. ते नीट करा आता, ते नीट करा रे. ते कुठून धरून आले हे नमुने तू? परत उन्मानावरच. मग तुम्हाला काय जाते मग बाहेर खपता तिकडे? तुम्ही आडवं होऊन काम करायचं होतं ना त्या पाईपलाईनचं. मग तुम्ही बाहेर मोठे मिळवताना जर्नलिस्ट म्हणून. मग घरी तर साधं प्लंबिंगच्या पण काम येत नाही तुम्हाला. अरे त्यांना काय बोली रे तू? कथन कथात चावय रे इडी खोबडीनी. मी येडी खोबरीनी. हा तू इडी खोबडीनी. तुम्ही बोलते शाने शेतश. हा शाना शेमी. यंटम कथा ना. फॅमिली प्रॉब्लेम. ए फॅमिली कसा परक माणूस असताना फॅमिलीने भाजणं योग्य ना, याची आहे ना. हॅपी उदबिल्ल्यांनो हा जे काय आता तुम्ही गोंधळ घालून ठेवलाय ना तो पटकन नीट करा. आणि ते जे लिकेज झालंय ना ते पण नीट करा पटकन. मी ना आधी ह्यांना सॉरी बोलायला सांगा. सांगा ना त्यांना सांगा ना, काम राहिलंय आपलं. सॉरी बोल रे भाऊ. त्याला आधी सॉरी बोलायला सांगा. मी नाही. तुम्ही यांना सॉरी बोलायला सांगा. अरे भाऊ दादा अरे सॉरी बोलणार आहे. मी नाही सॉरी बोलणार. मी सासरा आहे ना, तू जावं त्याने सॉरी बोललं पाहिजे. सॉरी बोल रे. यांना सॉरी बोलायला सांगा. त्यांनी सॉरी बोललं. अरे गुच्च पटा रे गुच्च पटा. एकेकाच्या कानपट्टे फोडीन ना. माझ्या घरात मला सॉरी बोलायला लावताय. अरे करा रे ए दादा. अरे करा ना ते मी प्लंबिंगच्या. बोललो ना मी करणार ना, त्यांना सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायचं. सॉरी सॉरी. अरे करता का मारू तुला रे आता. सॉरी बोलायला सांगतोय तो. पटकन कर काम. ठीक आहे, नको फिरव माझ्या. ठीक आहे, मला सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवावं लागेल. म्हणजे कुठनं पाईपलाईन गेलं तुम्हाला कळायला नको. कळायलाच पाहिजे. नाही तर कसं करणार, कनेक्शन कुठनं गेलं आणि काय गेलेलं आहे इथं. तुमचा हात द्या. हात अरे का ज्योतिषी तो हात पाहतो आता. प्रॅक्टिकल लोक दाखवायला हात काय, हात द्या का हात लवकर. बरं दे. हे बघा आता, हे बघा, हे इथं दिसतंय, हे तुमचं इथं घर आहे बरोबर आहे. हा हे सगळं घर दिसतंय. हा इथं काय आलंय, बाथरूम. इथं आलंय टॉयलेट. आता तुमची जी पाईपलाईन आहे ती सगळी इकडनं अशी आलेली आहे बरोबर आहे, अशी आलेली आहे. ही पाईपलाईन झाली बरोबर आहे. हे सगळं इकडे नळ जॉईन केलेलं आहे. दिसतंय तू आणि तुझं वासाड्या काय झालं. सगळे इकडे घर दाखवतो. पाईपलाईन बाहेर कशाला पाहिजे? अरे बाहेर- नाही, हे काय सगळे फालतू आहे. हे असं करायचं नाही. ऍक्च्युली ना एक मोठा पाईप आहे ना, इकडे स्टार्ट केला की जो पाईप आहे ना तो डायरेक्ट इथपर्यंत काय करताय? एका पाईपात चांगलं काम होईल. कशाला खर्च पडायचं? कशाला का पाईपात काम होईल. नळ किती आहेत घरात, हे सगळं आहे ना चुकीचं अरे आहे. ओ दादा ओ दादा. नाही नाही. आणि इथं खिडकी आहे, त्याचं काय कराल तुम्ही. हा, खिडकी. बरोबर आहे. ही बघा ही सगळी पाईपलाईन ना आपण इकडनं अशी साईडनी काढलेली आहे ना. ही जरा बाहेर अरे करा, बाहेर करा, बाहेर टोचतंय करा. ना, ते टोचतंय ना. वरपर्यंत सगळी जाणार का ना. आतून आले ना लाईन सगळी इकडं इकडं सगळी बघा. ही अशी पाईपलाईन काय केलं रे? येडायच काय रे तू? इकडे खिडकी असताना खिडकीतून पाईप टाकणार आहे, इथून खिडकी टाकणार आहे इकडे. अरे ह्या एक काम करा. नाही तुम्ही एक काम करा, ही सगळी लाईन सगळी काढू. काय उपयोग नाही आहे. तुम्ही एक काम करा, खाली वाका. खाली कशाला वाका? अरे टकल्यावरती जास्त जागा आहे गुच्च ना. पटा. आता इथे रेकोट्या मारतो का? हे काय करून ठेवले? अरे मग तू पाईपलाईन चुकीची अरे दाखव. तुमच्याकडे काय कागद बिगत काय आहे का नाही? प्लंबर आहे का? कोण आहे रे तुम्ही रे? कशाला चिडताय तुम्ही? जाईल ना, धुवून जाईल ना ते. कुठून धुवून जाईल? फ्लश बाथरूम मध्ये आता काळं पाणी येतंय सगळं. काळ्या पाण्याने धुऊ काय? करा ना करा, नाही तर कानपट्ट्या फोडून तुमच्या. मी नाही करणार, मला सॉरी बोलायला सांगा. सॉरी सॉरी बिरी काही नाही रे. हे काम करा रे. ए तू तोंड घेऊन ये ना, निघून जाय तू इथून. नाही तर तू बेकार मार खाशील रे माझ्या हातून. तू पण निघ रे. निघ. सॉरी बोलायचा माझा काय प्रॉब्लेम झाला ना. सॉरी सॉरी नको बोलो. थांब रे. हे झालं? आता काय तिकडे काही झालं? मुळात तुम्हाला आहे ना प्लंबर व्हावं असं का बरं वाटलं रे? ते काही झालं ऍक्च्युली आम्ही मोबाईल मध्ये रील बघत होतो. रील बघता बघता एक प्लंबरची रील आली. म्हणलं इच्छा असला याच्यात जाम स्कोप आहे. काय म्हण? निघ. काय बोलतात? काय काम आहे? क्या बात है. टंगटंगची डंगडंग खूपच छान होती. मजा आली. बघा हा सरस काय म्हणतात. सई मॅड परफॉर्मन्स होता. तुम्ही दोघे येणार म्हटल्यावरती काहीतरी गडबड आहे हे नक्की होतं. पण आज दोघांची भाषा फार सुंदर होती. चेतू मस्त पकडलीस भाषा आणि म्हणजे एकदम शोभलात कपल म्हणून. फार मजा आली ऐकायला. आणि एक ॲडवाईज करेन, रील्स कमी बघा. थँक्यू टीम.
मंडळी, ऐन पाडव्याच्या दिवशी शितलीचा नवरा आणि शंकर्या आलेत आमने सामने. चला बघूया ही हास्य दिवाळी, जी घेऊन मंचावर येत आहे, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. ही काय दिलंय आता? आणि 1 किलो रवा, 1 किलो पोहे, अजून काही बिस्किट आहे ती 4 पुडं, चिप्स हाय वाटतं पार्टी. शेंगदाणं 3 पाकिट. नमस्कार शंकरराव. नाही सुतळीचा. सुतळीचा नाही, शीतलीचा नवरा. या की या की ही ओळखलं नाही का तुम्ही? ओळखलंय की हाय की मी लग्नात आपण तुम्ही कोल्ड ड्रिंक दिलं होतं. हा शीतलीचं मिस्टर ना. हा. या की बस इथं बसा या 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 अहो. या पाहुणे या 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 ते आणा मी धरतो. अहो नाही द्या, द्या. अहो ठीक आहे बसा की येस हो थँक्यू. बसा. तुम्ही ही घेणार का? चाय घेणार का? चाय? हा नाही नको हा नाही, उन्हातानाचं चाय नग. ही आपलं दुकान आहे, दुकानात आपल्या इथं खाली छोटा फ्रीज आहे, तुम्हाला मी ही देऊ का? काय हे ताक घ्या. अहो बरं घ्या प्या. नाही ठीक आहे थँक्यू. कसं काय बरं आहे ना? बरं आहे. ते शुभ शुभ दीपावली. ते आज पहिला पाडवा आहे ना आमचा, म्हणून आलो होतो भेटायला. पाडव्यासाठी आलाय होय? हा पाडव्यासाठी आलोय. इथलीचा पहिला पाडवा. हा थोडी मदत हवी होती तुमची. माझी होय? हा हे हा ही टाकायचं होय? एवढी मदत कोण नाही करणार, मी करणार की. अहो नाही ते नाही. मी खरं गिफ्ट आणलंय पहिल्या पाडव्याचं शीतलीसाठी. हा? तर तो रॅपिंग पेपर आहे का तुमच्याकडे? घाईघाईत निघालो तर ते हाय सगळं आहे, टेन्शन घेऊ नका पाहुणे, सगळं आहे. आहे. मागाल ना ती आहे. मुंबईला जेवढं सगळं असतंय ना तेवढं सगळं आहे आमच्याकडे. Thank you. सगळं देणार. रॅप गिफ्ट काय आहे, केवढा आहे? हा नाही ह्या 3 पर्सेस आणल्या आहेत, त्या रॅप करायच्या आहेत. ही एक आहे, जरा ह्या 2 आहेत. हा ही एक आहे आणि ही पण आहे. तर ह्या 3 आहेत, तर ह्या 3ही रॅप करायच्या आहेत. आई शपथ 3 पर्स आणले होय? नाही खरं माहित नाही आता तिला कुठली आवडेल म्हणून 3 आणल्या. जी आवडेल ती घेईल आणि बाकीच्या 2 त्यांच्या चुलत बहिणी किंवा मैत्रिणी वगैरेंना. ही दे ही आवडेल तिला. गुलाबी रंग लय आवडतोय तिला. सगळं मॅचिंग घालायचं असतं तिला. घरात निघायची ना, गुलाबी ड्रेस घाल, गुलाबी चप्पल घाल, गुलाबी नेल पेंट लाव, गुलाबी बोल लाव, हेअर बँड पण गुलाबी, पर्स द्या गुलाबीला आवडेल तिला. ती तुम्हाला हीच सांगणार, मला ती गुलाबी पर्सच द्या. काय तिला हाय सवय किडूक मिडूक गोळा करायची. हा म्हणजे काय पण असेल बारीक सारीक काय पण ना, पहिलं पर्समध्ये ठेवायचं. तुम्हाला सांगतो, चित्रपटाचं पिक्चरचं तिकीट असतं ना आपलं, ती पण ठेवती. परत आपलं चॉकलेट दिलं ना तिला, तर चॉकलेटचा कागद ठेवती, चिचा बोरा त्याच्या बिया पण ठेवती कोणीतरी प्रेमाने दिल्या तर. शीतलीबद्दल बरंच माहिती आहे तुम्हाला. गावच्या पुरी सगळ्या असंच करतात. सगळ्याच पुरी असं करतात. म्हणजे काय असते, पुरी असतात का नाही, त्यांची पर्स असती का नाही, ती पाकिट नसतीच, ती पाकिट कपाट असती. कपाट हा त्याच्यात सगळं असतंय. आणि आम्हाला तर दिसतं, इथं दुकानात येतात त्या पुरी आणि मग काहीतरी विकत घ्यायला येतात, पर्स उघडतात, मग ही काढ ती काढ, मग पिना काढ आणि हीच काढ आणि मग पैसे काढून देतात. करेक्ट मग हीच देतो. तो रॅपिंग पेपर असेल ही तुमच्याकडे ठेव. ही ते ठेवतो. मी ठेव. मी देतो तुम्हाला. पण पर्स अशी रिकामी देऊ नये बरं का. काम करा तुम्ही, आहे का नाही, बॉब्यांची पाकिट बरं. बॉब्यांची पाकिट? अहो तिला बॉब्या लय आवडत्यात. अच्छा हो का? हा बॉब्या म्हणजे शीतलला? हा गावच्या सगळ्या पुरींना बॉब्याच लय आवडत्यात. बॉब्यांची गंमत आहे ना पाहुणे. अच्छा काय असते, चालता आपल्या अशी बोटात घातल्या बॉब्या, कुर्रुम करत खात निघालं बिंदास, कशाला टेन्शन नाही काय नाही म्हणून. आणि बॅग रिकामी पण देऊ नये तुम्ही म्हणालात. चांगलं द्या तो रॅपिंग पेपर द्या. म्हणजे बघा एवढं रॅपिंग पेपर आहेत, कुठला सांगा. हा नको थांबा. अहो ते द्या ना, गोल्डन. नाही ही घ्या. हे ही भारी आहे, ही माकडाचं आहे ना, तिला लय आवडतं. तिला माकूड लयच आवडतं. मला पण म्हणायची तू पण माकूड असलेलं कागद ठेवत जा, मला लय आवडतं म्हणून ठेवलं होतं एकदा. तर ती देतो तुम्हाला लावून. आणि ती पण माकुडच आहे ना तशी. नाही असं नका बोलू तिला. अहो नाही असंच आपलं सहज. त्याच्यावर ना स्टिकर पण लावा तो. लावणार की. हा तुम्ही म्हणाल तसं स्टिकर आहे. मुंबईला जेवढी असते ती ना
तेवढीच्या तेवढी स्टिकर आहेत आमच्याकडे, तुम्ही मागाल तशी. एक मिनिट बरं. हे कोणी लिहिलंय हो? हा हे कोणी लिहिलंय? फळा होय, हा फळा. मीच लिहिलंय. आता काय सांगू तुम्हाला पाहुणं, इथं लोक येतात ना, त्यांना सगळ्यांना द्यावं लागतं ना बरोबर. गहू कसा दिला, तांदूळ कसा दिला. अक्षर चांगलं आहे तुमचं. हा अक्षर चांगलं आहे म्हटलं तुमचं. हा ते आता गिरवून झालंय सारखं. आपलं तीच काम आहे ना आपलं इथं. अजून एक मदत कराल का? काय गहू पाहिजे सांगा, किती पाहिजे. नाही गहू नको आहे हो. मग गहू का हवे असते? नाही म्हणजे त्या ह्याच्यावर स्टिकरवर तुम्हीच लिहाल का? मी लिहू? हा. तुम्हीच लिहा की, बायको तुमच्या, मी कसं लिहायचं. हो, नाही मी लिहिलं असतं पण माझं अक्षर एवढं खराब आहे ना, मला माझंच वाचता येत नाही. मग शीतल मला चिडवते की तुमचं अक्षर म्हणजे हीच आहे, कोंबडीची पायच आहे, तुमचं तुम्ही मेडिकल वालीशी लग्न करत तुम्ही हाय का असं ते असंच बोलते ती. हा नाही ते थोडं तिच्यावर तर प्लीज लिहाल का? म्हणजे चालेल ना? एवढं जास्त लिहायचं नाहीये. 2 डिअर शीतल एवढंच लिहायचंय. एवढंच लिहायचं. हा डिअर शीतल. हा म्हणजे केकवाल्याकडे पण आपणच त्यांनाच सांगतो ना लिहायला. म्हटलं नाही तुम्ही एक काम करा, कविता लिहा तिच्यासाठी. कविता, तिला लय कविता आवडती, फेसबुकवर पण वाचत असते दिवसभर, बसती ना दिवस. नाही हो, नाही कविता कुठे, मी आणि कविता नको. अहो नाही, खरंच लिहा, तिला लय आवडेल. अहो मला नाही जमत कविता. मी कविता केल्या ना कवी येऊन मला मारतील सगळे. तुम्हाला सुचत असेल तर लिहा काहीतरी. मला सुस्त किती. मग लिहा ना, लिहा. सुस्त तर लिहा, खरंच लिहा. खरंच लिहू? लिहा ना, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं एक मिनिट थांबा, मग काय करतो, ग्रीटिंग कार्ड वरती लिहून देतो. अरे एवढं कुठे कर. हा, गुलाबी रंगाचं ग्रीटिंग कार्ड, म्हणजे पर्स पण गुलाबी, ती ग्रीटिंग कार्ड पण करा करा तुमच्या मनासारखं काय करा. काय करायचं. दाखवा फक्त ग्रीटिंग कार्ड काय आहे ते. दिवाळीचं ठेवलंय खास. अरे वा वा वा. हा, त्याच्यावर चांगलं. लिहितो. हा त्याच्या आतमध्ये लिहा. म्हणजे तीच लिहितो. बरं ऐका ना, इथे कुठे बार अँड रेस्टॉरंट आहे का? तुम्हाला भुका लागलेत का, जेवाय जायचंय? नाही भूका नाही लागलेत, प्याका लागलेत. म्हणजे नाही म्हणजे जरा म्हटलं थोडं रात्री सगळे पाहुणे गेल्यानंतर एक म्हणजे काय, दारू. पाहुणं काय? दारू पिता होय तुम्ही? हा म्हणजे असं ओकेजनली, असं रोज नाही पित. अहो पण शितलीला नाही आवडत दारू. हा नाही पण तिला माहितीये मी दारू पितो. असं कसं, मग ती काय बोलली नाही होय तुम्हाला? दारू पिताय माहित आहे तरी काय बोलली नाही? तिला नाही आवडत, खवळेल ती. अहो ते पिते माझ्या बरोबर. शितली काय करते? नाही अहो म्हणजे दारू पिते म्हणजे 1-2दा असं तिने एक सिप घेतलंय. कडू आहे थोडं गोड पाहिजे, गोड असं काय असं म्हणाली ती. म्हणजे शितली तुम्ही कशाला पिताय दारू? तुम्ही पिताय म्हणून मग ती. अहो असं पितो म्हणजे काय रेग्युलरली नाही. आमचं ऑफिसचं काही काम असलं, बिझनेस मीटिंग्स असल्या की 1-2 असं प्यावं लागतं ओकेजनली. हो बाकी काही नाही. आणि काही नाही, शितली एकदम चांगली आहे. सगळे एक सिप प्यायल्यानंतर ती काय लगेच वाईट होत नाही. पण सरळ मार्गी पोरगी होती. अहो हो म्हणजे काय वाकडी मार्गी नाही होती. एक सिप प्यायल्यावर आणि आनंद मिळतो दारू पिऊन. काय संसारात नाही मिळत का आनंद? दारू पिऊन आनंद मिळतोय. तुमचं लग्न झालं नाही ना शंकरराव, म्हणून असं बोलताय तुम्ही. लग्न करून बघा मग कळेल काय आनंद आहे तो संसारात. ताप आहे हो ताप. बायको म्हणजे ताप, मी सांगतो तुम्हाला. कोण म्हणलं असं? हा, उगाच काहीतरी बोलू नका. आमची शितली नाही तसली, चांगली पोरगी आहे ती. तिचं काय ताप बीप नाही होत डोक्याला. अहो तुम्ही काय ओळखता शितलीला तुमच्या? चांगलं तुमचं गिराईक आणि दुकानदाराचं नातं. तुमचं 5 मिनिटं तुम्ही भेटता आणि जाता. मला विचारा, शीतल म्हणजे तापट. एकदा काय भडकली नाही झालं, संपलं सगळं. शीतल म्हणजे तापट नाही. शाळा आम्ही पण शिकलोय. शीतल म्हणजे थंड, आणि ती तशीच आहे. ती उगाच नाही भांडत. कुणीतरी खूड काढली ना, कुणाची तरी चुकी असली ना, तर ती बोलती, नाही तर नाही बोलत. अहो मला विचारा, मी नवरा आहे तिचा. काय नाही तिचं काय कारण नाही लागत भांडायला. तर आपल्याला झालं काय झालंय भांडायचं, काय नाही. काय एवढा त्रास होऊन बसलाय ना. हिचं शेवटचं वाक्य पाहिजे, मग काय पण असू दे, हिचं शेवटचं वाक्य पाहिजे. अरे कशाला हे असल बरोबर म्हणून ती बोलत असेल माझं शेवटचं वाक्य. अरे उगाच नाही भांडत तुम्ही ना, उगाच तिची बाजू घेऊ नका. मी सांगतोय, आईचं आणि तिचं भांडण सुरू झालं ना, वैताग येतो. घरी थांबावं असं वाटत नाही. माहितीये तुम्हाला, खरं सांगू कंटाळा आलाय आता. पण हिच्या माहेरी ना एवढी लोक बडबड करतात. तुमच्या गावी खूप बोलतात तो, लोक थांबतच नाही. त्यामुळे मी आपलं त्यांचं काही झालं थोडं हाय हॅलो करणार आणि मग बारमध्ये. पण म्हणजे काय दारू प्यायलाच पाहिजे का? दारू नाही प्यायली तर काय बिघडणार आहे का? हा नाही अहो तसं नाही, पण कंटाळा तर येतोच ना. कंटाळा आलाय हो खरं सांग. ही बरं आहे.
संसार करताना बरा पुरुषालाच कटाळ येतो. बाईला काय वाटत नसेल का? तुम्हाला कळत नाही पाहुणं, पोरगी माहेर सोडून आली आहे सासरी. सासरी पुरीचा दोस्त तिचा नवरा असतो. नवऱ्यानं तिला समजून घेतलं पाहिजे, तिला सांगितलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. नवराच म्हणला कटाळा येतो कटाळा येतो, तिनं काय करायचं? तिला बी येत असेल की कटाळा. हा, इथली लोक सोडून आली ती माहेरची, नाळ तोडून आली आणि एक नाळ नाही तोडली, आजच्या गावची नाळ तोडली तिनं. तिला पण वाटत असेल, आठवण येत असेल, तेव्हा कोणाकडे बघणार ती नवऱ्याकडे बघणार. आणि नवरा म्हणतो काय कटाळा आला? ती म्हणली मला आलाय कटाळा आणि मी पिती रोज दारू, तर काय कराल? सांगतेच. तुम्ही तिचीच बाजू घेणार. सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुम्हाला तिच्याबद्दल. नाही 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 तसलं नाही. तुमच्या गावची आहे ना ती, तुम्ही तिचीच बाजू घेणार. घ्या हो घ्या. मुलींचीच बाजू घेतली जाते हो. मुलांकडे ना कोणी लक्ष देत नाही, ना आई लक्ष देत, ना बायको लक्ष देत, ना कोणी काहीही होत नाही. नाही ती गावची आहे म्हणून. नाही तू तर तोंड्या कोणाशी भांडतोयस? गिरायकाशी भांडतोय का? कोणी कोण आहे जीन्स पॅन्ट? जीजू जीजू तुम्ही अहो अहो शितले तुझं गिरायक काय? माझं गिराईक? जीजू आलेत. माझं गी अयो गिराईक बोलतेस? जीजू आलेत. कसे आहे तुम्ही? मस्त. आपण आता कुठं तुम्ही? संध्याकाळची गाडी होती ना तुमची. सरप्राईज. सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. अरे मग सरप्राईज आहे तर इकडे कुठं आलाय? घरी यायचं ना, रस्त्यावर कुठं थांबलात तुम्ही? तुझ्या बापानं डांबर टाकलंय दुकानात माझ्या. रस्ता आहे हो, दुकान आहे माझं, शंकराचा मॉल. दुकान आहे वय तुझं? हा. काय मिळतंय? दगड धोंडी? हा, दगड दोंडी मिळतात पाहुणं. घ्या घ्या, ताजे ताजे ढेकळं आले ती, घ्या घ्या. मी ढेकळं आहे वय? ढेकूळ आहेस, पाणी मी टाकलं ढेकळं आहे ना, तर मग तू हे आहेस चिखल आहेस. तू आहेस शिकूल, तू ही पौ आहेस पौ. मग मी हाय ना, तर मग तू हे आहेस शीन आहेस शीन. तू आहेस मला बोलायला मला नको. पण बोलू थोबाड नको, फोडीन मग तुझं. एका जाण्यातच बाहेर ससाना दाखवीन मग. मग मी सोडणार आहे वय? पम्यालाच नाव सांगीन मग. मी आहे मग तू आहे मग बघू. तुझ्या पम्याच्या मोठी सांगत्या माझ्या दुकानाला कशाला बोलायचं? मग काय मिळतंय तुझ्या दुकानात? सगळं मिळतंय माझ्या दुकानात. हा, मुंबईला जेवढं मिळतंय ना तेवढं सगळं मिळतंय. नाव नाही ठेवायची शंकराच्या मॉलला. आता पाहुणा आल्या तिथनं ती मला म्हणली गिफ्ट रॅपर दे, हे बघ अख्खं गिफ्ट आणलंय पाडव्यासाठी, ते रॅप करून दिलंय मुंबईच्या कागदासारखे. सांगत्या शंकरराव सरप्राईज होत. नाही आणलंय. असू दे राहू दे राहू दे आता. नाही, असू दे असू दे. बघू हा हा हे 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 माझ्यासाठी आणलंय होय की? हा हे आणि हे त्यावर ग्रीटिंग. अरे पाडवा आहे ना म्हणून म्हटलं एक तुला आणावं. भारी हाय गिफ्ट. पर्स आहे. आणि ते हा नाही, हे माकडाचं टिकर बी चांगलं आहे. हे बघ ग्रीटिंग कार्ड बी लिहिलंय माझ्यासाठी. एवढं करायलोय. अगं वाच की. हे बघ काय लिहिलंय. काय? तू आयुष्यात आलीस तो माझा पहिला पाडवा, तुझ्या हातच्या प्रत्येक पदार्थात फराळाचा गोडवा, मजा आहे, मजा आहे. तुझ्या हातात हात जणू लखलख दिव्यांची माळ, सोबत राहा कायम म्हणजे उजळल माझं आबाळ. तुला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय शितली. भारी लिहिलंय हो. तुम्ही का मला शितली बोलताय तेव्हा? असू दे मला आवडेल. तुम्ही मला शितलीच बोला, मला आवडेल. अगं हा नाही नाही अगं मी नाही लिहिलंय, ते शंकररावांनी लिहिलंय. का 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 म्हणजे अगं मीच सांगितलं त्यांना. ते म्हणाले कविता लिही, आवडते शितलीला आवडते म्हणाले. म्हटलं मला काही कविता वगैरे सुचणार नाही, तुम्हीच लिहा. मी पण पहिल्यांदाच ऐकली. छान लिहिली आहे हो, खरंच चांगली लिहिली आहे. छान लिहिली आहे ना? छान लिहतो तो. हे आहे, ह्याच्यात आहे तो लिहण्यात, जिबल्यात नाही. लिहतो, छान लिहतो, मनातल्या मनात लिहतो. त्याची पत्र आहे पोस्टात जातच नाहीत कधी, अशीच पडून आहेत घरात. तोंड्या नाही नाही, एक नंबरचा फट्टू आहे. माकड तोंड्या पण आहे, थुतर तोंड्या पण बस 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 बस. नाही ते राहू दे. पण त्यांनी हे सगळं स्टिकर किंवा हा कागद बिगद पण त्यांनीच चूज केलाय. हा का? हा, मुलींना काय हवं काय नको सगळं माहिती आहे व्यवस्थित त्यांना. पोरींचा लय अभ्यास आहे त्याला. हो का? परीक्षेत बसत नाही फक्त. नाही पण वाटलं नव्हतं शंकरराव एवढे असे रोमॅन्टिक वगैरे असतील. रोमॅन्टिक
रोमॅन्टिक जिजू, रोमॅन्टिक म्हणजे जाम रोमॅन्टिक आहे. काय? तो गावातला शाहरुख आहे, बुरट्या शाहरुख. तुला मारीन मी परत आता. नाही शंकरराव, पण तुम्ही वाटताय शाहरुख, खरंच वाटताय तुम्ही. आणि ना मुलींसाठी कणव आहे त्यांना. कणव आहे. असल राहू द्या. ते आता मला आता सांगत होते की कसं स्त्रीला सांभाळायचं, बायकोला सांभाळायचं वगैरे वगैरे लेक्चर देत होते मला. सांगत अरे म्हणजे हे ह्यांच्या बायकोला कमाल सांभाळतील बघ. बायको तर केली पाहिजे आधी, लगीन तर करायला पाहिजे त्यांनी. अरे करतील, एवढं काय. शंकरराव हा आहे की नाही कोण मुलगी वगैरे, प्रेम वगैरे? होती म्हणजे मला एक पोरगी आवडायची, तिला बी मी आवडायचो. मग तिचं लग्न झालं आणि ती नवऱ्यावर गेली असं. या बुजगावण्यानं तोंड शिवलं होतं, विचारायची हिंमत नव्हती त्याच्यात. थांबली असती थोडी तर विचारलं असतं की. किती थांबायचं? तुमच्या गावातली आहे का? नाही गल्लीतली होती, 4 पावलं बाकी होती. विचारलं असतं तर हो म्हणून टाकलं असतं तिने. बेण्याने विचारलंच नाही, फुस झालं योग. हुस नाही झालो का वाच. हिंमत होती पण आईच्या शब्द पुढे जाण्याची हिंमत नव्हती. आई डेंजर आहे माझी, तिला नाही आवडायची ती पोरगी, पण नंतर आवडायला लागली असं तिनं सांगितलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण थोडा टाइम दिला असताना. किती टाइम? थोडा टाइम तर गप ग. मला धरणं चाललंय, थोडा टाइम थांबली असती. किती टाइम? 4 वर्ष थांबले की तुझ्यासाठी. हा, अजून किती थांबायचं? गावातली लोक विचारायला लागली, माहिती, नातेवाईक विचारायला लागली, कधी पोरीचं लग्न करणार, परक्याचं धन आहे, द्या तिला उजवून, आता किती दिवस घरी ठेवायची. हा, ह्याला अक्कल नकोय? हा, काय सांगायचं त्या पोरीनं? लोक नातेवाईक विचारायला लागले होते. तिने काय सांगायचं होतं? तिचं ज्या पोरावर प्रेम आहे ना, त्याच्यात जरा हिंमत येऊ द्या. मग त्याने विचारलं की ती जाईल त्याच्या बरोबर लगीन करून त्याच्या घरी, हे सांगायला हवं होतोय. हा, नुसतं प्रेम नाही हो, नुसतं प्रेम आहे म्हणून चालत नसतंय, असं निभावं बी लागतंय ते. जिजू आहे बरोबर आहे शीतल. असं नाही म्हणजे शांत काय- शांत हो. काय त्याला हे नाही काय पोरीला? हा, तापट बोललो ना मगाशी. पण बरोबर आहे शीतलचं, प्रेम निभवावं लागतं. हा. निभावण्याचं मला नका सांगू. मला जी प्रेम निभावता येतं ती जगात कोणाला येत नसेल. काय पुरुषनी वाटत असतं इचारा, पण प्रेमाच्या एक स्टेप आधी ना जबाबदारी नावाची एक स्टेप असते कुटुंबासाठीची, ती आधी पार पाडावी लागते. आज पण कानात आवाज घुमतो, दुकानात असतो ना, शंकरे हाय का असं सारखं ऐकायला येत असतं. प्रेम निभावतोय मी इथनं. सतत वाटतं आता ती येईल, मग ती येते की सणासुदीची येते. दुकानात बॉब्या चिचा उगाच नाही ठेवल्या. आली कधी सणासुदीची तर रिकाम्या हाती परत जायला नको माझ्याकडनं, म्हणून ठेवल्यात. लय आवडतात बॉब्या तिला, म्हणून ठेवल्या. तर नदीकाठी मोगरा लावून गेली जाताना, नदीकाठच्या मोगऱ्याला मी जाऊन पाणी घालतोय रोज तिच्या आठवणीत. काय ती नदी हसायला लागली माझ्यावर. निभवता येतोय हो. रोज रात्री असं वाटतं सगळं स्वप्न आहे, नाही झालं तिचं लग्न. उद्या सकाळी उठायचं, तिच्या घरी जायचं, आई बापाला हात मागायचा आणि म्हणायचं द्या तुमची पोरगी लग्न करणार आहे. सकाळी उठतो तेव्हा कळतं मी जो विचार करतोय ती स्वप्न आहे. लग्न झालं तिचं, गेली ती. एक गोष्ट ठेवून गेली शेवटची माझ्यासाठी, माझं तिच्यावर आणि तिचं माझ्यावर असलेलं प्रेम. आणि ते माझ्यापेक्षा बेस्ट कोणी नाही निभावू शकत. मी निभावणार शेवटपर्यंत. हा, एक सांगू का शंकरराव? बोला की. ती मुलगी माठ आहे. नाही माठ नाही. जिजू खरंच ती माठ आहे. नाही. बिंडोक बेअक्कल. कधी? अरे ह्याच्यासारखं एवढं प्रेम करणाऱ्या मुलाला जर ती सोडून गेली तर बिंडोक नाही म्हणून कम नशिबी. नाही. कम नशिबी आहे ती. म्हणजे आता तिला कळणार नाहीये, आता कळणार, उत्तरार्धात कळणार आहे. पश्चाताप होईल ना तेव्हा कळणार आहे तिला. मला काय माहितीये, कशाला उगाच बोल. अगं एवढं प्रेम करणारा कोणाला मिळणार आहे? समोर तुमचं काय एवढं? अरे माझं काय नाही शितली. आता ती पण तिकडे, तुम्हाला वाटत असेल तिकडे खुश आहे वगैरे, तिच्या नवऱ्याबरोबर काय नाही, ती पण तिथे ट्रॉमा मध्येच असणार आहे. म्हणजे नवरा पण बरबाद, तो आधीचा प्रियकर, म्हणजे तुम्ही पण बरबाद, ती पण बरबाद, सगळे बरबाद. काळी नाही गोरी नाही, कोण पोरगी आहे माहित नाही, एवढं कशाला तोंडाच्या वाफा घालवायच्या? वाफा वगैरे काही नाही. ते त्यांना जर त्यांच्यामध्ये नाहीये धमक, बाबा नाही, त्यांना नाही बोलावं असं वाटत, नाहीये हिंमत, तर मुलींनी का नाही जावं? सतत किती वेळ, अजून किती वर्ष मुलांनीच जायचंय सगळ्यांना विचारायला? किती बोलताय?
हसू नकोस तू. शीतल हे मला नाही आवडलं, मला खूप वाईट वाटलं. ती येते ना सणासुदीला वगैरे, ती आली तर मला सांगा, मी भेटून तिला सांगणार आहे की तू किती कमनशिबी आहेस आणि तू किती वाईट केलंयस आणि तू किती मूर्ख आहेस ते. चला चला. नाही 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 चला चला काय नाही, चला चलाच, पण मी सांगून ठेवतोय तुला, ती ती तुला तुझी मैत्रीण होती ना, हा होती होती ना मैत्रीण, मग तू का नाही समजावलंस तिला? सुखी आहे तिच्या नाही तर हिनी कसं तुला समजावलं माझ्या बाबतीत, म्हणून आपण एकत्र आलो. तसं तू समजावायचंस ना त्यांच्या त्या हिला. नाही, मला पिंडोक, माठ, मूर्ख, कमनशिबी, बेसिस, बेअक, सगळं सगळं जे काय वाईट आहे ना, ती मुलगी आहे. चला चला. चला हा हा हो हो जाऊया जाऊया त्यांचे. तिला बघितलं नाही त्याच्याबद्दल एवढं वाईट साईड बोलून नाही, माहित नाही तर कशाला उगाच. ठीक आहे मला वाईट वाटलं त्यांच्याबद्दल म्हणून, फक्त किती पैसे झाले त्या. नाही पैसे कसलं पाव नाही तुम्ही, तुमच्याकडनं कसलं पैसे. माझ्याकडनं पैसे घ्या, तो तुमचा जो कोण प्रियसीचा नवरा आहे ना, तिच्याकडनं घेऊ नका, माझ्याकडनं घ्या, आधीच सांगतोय. तेच बोलते मी, आमचा वेगळा हिशोब आहे तो आम्ही करतो, हा. टेन्शन घेऊ नका. तुम्ही ते नका. राहू देते. ती मुलगी आहे ना, बस बस झालं की, एवढं कोणाच्या विषयी बोलायचं नसतं, चांगलं नसते. ठीक आहे. असते. भारी आहे बाबा. चला चला आता चला चल चल जिजू हा जिजू हा हे भारी आहे हा एकदम हा. बायकोसाठी गिफ्ट आणलंय, मेवणीसाठी नाही आणलं होय. पाडव्याला मेवणीसाठी पण आणायचं. पाडवा नाही, दिवाळी दिवाळी. अच्छा दिवाळी दिवाळी. नाही मस्करी केली नाही, 2 पर्स आहेत वाटलं. नको नाही तिथं गुराळ आहे, उसाचा रस पाजा चालेल. ठीक आहे चालेल, स्वस्तात होत आहे. चला. तू हे कर ना, सामान बघ. हे आईंनी हे सांगितलंय, काय? त्याला सांगितलंय इकडचं चांगलं मिळतंय. सामान घ्यायचं. सामान घ्यायचंय मी का? आले 2 मिनिटात. माझ्यासाठी उसाचा रस अर्धा ग्लास, नो आईस. हा. आले मी, आले लगेच आले, 2 मिनिटात आले. चला पाहुणे, याला थोडा पाहिजे देतो. शंकर्या, हो काय काय करतोयस? काय केलं? पागल झालायस काही थोडासा, माठायस. सोड की, चल की, हो की पुढं. कुठं काय बोलतेस? पुढं पुढं किती करतोयस अजून, पण नको करूस एवढं. मी कुठं काय करतोय, चांगलं चाललंय की तुझं. हा माझं नवरा भारी आहे तुझा. चांगलं. पाडव्याचं गिफ्ट आणलंय कुणासाठी तरी, हा पर्स आणल्या, पण येड ते दुसरे ते 2 रंग काय आहेत त्याला माहितच नाही. तुला गुलाबी रंग आवडतोय, पण मजा आहे बाबा एकाची. हा पाडव्याचं गिफ्ट मिळतंय, चांगला आहे. पहिला पाडवा, चला मी लिहून दिले, त्याच्यामुळं पहिल्या पाडव्यात माझा हातभार आहे व्हायचं. नको करूस आता एवढं, इसर मला, मी लय पुढं निघून गेले. शंकर्या, जा की अजून पुढं, गुराळा पावत्र जा पार तिकडं, उसाचा रस प्याला, पुढे निघून गेल्या ना, पुढे निघून गेल्या, सांगते मला. नाही सुधारणार, येडच आहे. ए शितले, तू नाही सांगायचं मला मी तुला इसरायचं का नाही इसरायचं, तुला इसरायचं का नाही इसरायचं माझा प्रश्न. पण तू एक लक्षात ठेव, शंकर्या आणि त्याचं प्रेम तू या जन्मात तरी नाही इसरणार. शंकर्या लव शितली फॉरेवर. पागल आहेस, पागल, येडमट. ए तेल घेऊन जा की. नको मला. क्या बात है. शंकरा लव्ह शितली फॉरेवर अँड वी विल लव्ह दिस सिरीज फॉरेवर. उसाच्या रसाहूनही गोड परफॉर्मन्स, फारच गोड. बघा हासरसे काय म्हणतात प्रसादा. मला ना असं वाटतं की ते कुल्हडमध्ये असं घट्ट साचलेलं दही असतं ना, तसं आहे शंकर्या. काय आहे, त्याच्यावर विरजण पडल्याशिवाय दही लागत नाही, तर त्याच्यावर पण ते विरजण पडलेलं आहे. आणि तो असा वर वर वाटतोय तो घट्ट, पण आतून खूप खूप ओला आहे, खूप असं कोंडून घेतलं आहे स्वतःला. त्यामुळे ते फार, तिची घुसमट आहे ना, ती फार डेलिकेटली प्रेझेंट करतोस तू पीपी. असं काहीतरी हलतं काळजात नेहमीच जेव्हा तू असा इंटेन्स परफॉर्म करतोस तेव्हा. मजा आली ॲज युजल. ओमकार मस्त, शिवा मस्त, नमा मस्त.
सई. DDLJ हा माझा सगळ्यात आवडता काय म्हणूया प्रेमकथा आहे, ही प्रेमपट आहे. पण मला असं वाटतं की शितली आणि शंकर्या दे हॅव सरपास्ड इट नाऊ. Oh my आणि God. माझी ही फेवरेट लव्ह स्टोरी आहे. आणि प्रत्येक वेळेला धाकधूक असते की आता पुढे काय होणार. आणि तुमचं श्रेय हे आहे की तुम्ही ऑडियन्सला अजूनही होप देता की कधीतरी एकत्र याल. हे तुमचं श्रेय आहे आणि आपल्या डिरेक्टर्सचं श्रेय आहे. मला दोन्ही सचिन सरांना ओपीडीत जाऊन विचारायचं की पुढचा काय प्लॅन आहे आणि यांना लवकर एकत्र आणा. मजा आली, सगळ्यांचे नेहमीप्रमाणे मस्त परफॉर्मन्सेस. पण मला ते दोघं एकत्र यायला पाहिजेत, नाहीतर मग आमच्या शंकराचं तरी लग्न लावून द्या. How sweet. तर मंडळी, हा हास्य सोहळा असाच रंगत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.